PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल समलजा जरा भाग 22. लेखिका प्राची सोळे. काच खाली करून डॉक्टर अनिकेत देशमुख वाकून तिच्याकडे बघत होता. बसात, सोडतो तुला, अनिकेतने म्हटले. पण त्याचे शब्द तिच्या कानात घुसले की नाही कळत नव्हते. ती फक्त अनिकेतकडे पाहत होती, पुन्हा नव्याने. कथा पुढे सुरू. कुसुम फक्त अनिकेतकडे पाहत होती. कुसुम, बस कारमध्ये, मी सोडतो तुला घरी, अंधारून आले बघ, पाऊस येईल. तो असे म्हणाला आणि पावसाचे हलके थेंब पडायला एकच गाठ पडली. कुसुम गांगरली. तिने छत्री आणली नव्हती. अनिकेतने कारचा दरवाजा उघडला. एक क्षण विचार करण्यात गेला आणि कुसुम कारमध्ये बसली. ध्यानीमनी नसताना इतक्या वर्षांनी अनिकेत देशमुख, तिचं पहिलं प्रेम, अचानक समोर आलं. आता तो तिच्या इतक्या जवळ होता की तिचा श्वास जोराने येत होता. कपाळावर उगाच घाम जमा झाला. हे घे, पाणी पी. तिच्यासमोर पाण्याची बाटली धरत अनिकेत बोलला. कुसुमला पाण्याची गरजच होती. ती गटागटा पाणी पियाली. सावकाश, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, शांत राहा, उगाच बीपीचा त्रास सुरू होईल. अनिकेत तिचं निरीक्षण करत होता. कुसुम, का निघून गेलीस? हा प्रश्न मला वाळवीसारखा आतून पोखरतोय. तू माझी आहेस, माझ्याशी तू कधीच असं वागणार नाहीस याची स्वतःपेक्षाही खात्री होती. तुझ्यासाठी मेहनत करत होतो. शहरात तुला घेऊन जाईन, आपला संसार, स्वप्न पाहिली होती. पण ती अशी बेचिराख होतील वाटलं नव्हतं. काय चुकलं माझं? हा प्रश्न मलाच विचारत होतो. अनिकेत बोलत होता आणि सफाईदारपणे कारही चालवत होता. कुसुम बधीर झाली. अनिकेतचं बोलणं कानावर आपटत होतं. त्याला काय उत्तर द्यावं तिला समजत नव्हते. केवळ क्षुल्लक रागाबाई तिने त्याच्यावर अन्याय केला होता. गेलेल्या भूतकाळातली फुले का वेचावीत? ती सुकून गेली, मरून गेली. कुसुम भ्रमिष्ठासारखी तोंडात बोलली. पण अनिकेतला ते स्पष्ट ऐकू गेले. कुसुम, भूतकाळ व्हावाच लागतो, तेव्हाच आजचा, वर्तमान आणि उद्याचा भविष्यकाळ येणार ना? बरोबर बोलतेस तू. भूतकाळातील सुकलेली फुले का वेचावीत? बोल. अनिकेतने तिलाच प्रश्न विचारला. तंद्रीत गेलेली कुसुम पुन्हा भानावर आली. बाहेर वीज चमकली आणि तिच्या डोक्यातही लख्ख वीज चमकली. तिने तीक्ष्ण नजरेने अनिकेतकडे पाहिले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? मी माझा भूतकाळ विसरून, आता कोण आहे हे विसरून, झाडावरची फुललेली फुले खुडावीत का? बोलताना तिचं नाक लाल झाले. माझ्या मनात हा विचार देखील आला नाही. आणि तुम्ही असं बोलूच कसे शकता? आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा, माझं घर आलं, मी इथेच उतरणार, कुसुम अतिशय दृढ स्वरात म्हणाले. तिचा आवेश अनिकेतलाही अचंबित करून गेला. तो खूप दुःखी झाला. सावकाश कार थांबून त्याने तिच्याकडे पाहिलं. कुसुमने तिच्या सामानाच्या पिशव्या उचलल्या व रागातच खाली उतरली. पावसाने चांगलाच जोर धरला. कुसुम क्षणात भिजली. कोसळणाऱ्या पावसात तिने अनिकेतकडे पाहिले. मात्र आताची तिची नजर शून्य होती. कुठलेच भाव नव्हते. अनिकेतच्या पोटात कालवलं. त्याचं मन भरून आले. कुसुमने त्याच्याकडे पाठ केली व पावसात चालत निघून गेली. गेट उघडून सरळ आत गेली. बाहेर पाऊस आणि आत अनिकेतच्या डोळ्यात पाऊस. फरक इतकाच होता की बाहेरचा पाऊस सृष्टीला भिजत होता, तर इथे अनिकेत स्वतः भिजत होता. काकी, छत्री नाही घेऊन गेलात? पावसाचे दिवस आहेत, कधीही पडतो. ओठावर तिची वाट बघत थांबलेली वर्षा पटकन पुढे येऊन तिच्या हातातल्या पिशव्या घेत म्हणाली. वर्षा, खूप उशीर झाला गं, चल आधी जेवणाला लागूया पटापट. 1 तासात जेवण तयार व्हायला हवं, गोपाळही येईल. तिच्या प्रश्नाला उत्तर न देता कुसुम बोलली. तू फ्लॉवर कापायला घे आणि ओला मटार वाफायला ठेव. तोंडलीही आहेत. एकच मसाले भात बनवूया आणि टोमॅटोचं सार. मी आले पटकन चेंज करून. कुसुम पटकन तिच्या खोलीत गेली. शनया, आपलं लग्न होणार अशी कुठलीही ऑफिशियल अनाऊन्समेंट झाली नाही आहे. तू असं का बोललीस? विराटने तिच्याकडे रागाने बघत विचारले. सो वॉट? माझ्या बड्डेला डॅडी काय बोलले आठवतं ना? तुझी आणि माझी लवकरच गुड न्यूज ते सगळ्यांना देणार आहेत. शनया त्याच्या जवळ जात म्हणाले. शनया, माइंड, दिस इज ऑफिस. ठीक आहे, मग घरी जाऊया. व्हॉट? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? आता विराटचा संयम सुटला. विराट, इनफ, खूप ओरडलास, आता नाही. हे बघ, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तसंच ठरलं आहे आपल्या फॅमिलीचं. पण तुलाच बहुतेक नको ते. पण तसं मुळीच चालणार नाही आहे. जर तुला हे लग्न नको हवं असेल तर एक चांगलं ऑप्शन देते, बघ, विचार कर. शनया त्याच्यासमोर खुर्चीत बसत बोलली. कुठला? खूप घाई झाल्या ऐकायची. ऐक मग, तू आणि तुझे वडील आणि तुझी आई तिघांनी लीगल पेपर बनवून घ्या की कर्णिक ऑटोमोबाईल कंपनी प्रधान इंडस्ट्रीजमध्ये मर्ज करण्याची परमिशन देत आहोत. सिम्पल. शनया हसत म्हणाले. तू मुलगी आहेस म्हणून? नाही तर विराटच्या मुठी आवडल्या गेल्या.
हाय, रागात किती हँडसम आणि हॉट दिसतोयस. म्हणूनच तर मी फिदा आहे तुझ्यावर. आता निर्णय तुझा आहे. लग्न की बिझनेस? मी निघते. तू विचार करून ठेव. आरामात उत्तर दे. हां, पण आता रागवायचं नाही हं स्वीटहार्ट. सी यू. उद्या पुन्हा येते. शनया ठेवणीतला हसू फेकत बोलली व झोका चालत केबिनच्या बाहेर गेली. विराटचा राग इतका अनावर झाला की त्याने टेबलावरचा पेपरवेट जमिनीवर जोरात आपटला. त्या काचेच्या गोलाच्या ठिकऱ्या उडाल्या. आवाजाने पिऊन धावत आला. सदा, पेपरवेट पडला. जरा साफ करून घे. स्वतःवर नियंत्रण ठेवत विराट बोलला व केबिनच्या बाहेर आला. आतला आवाज सीमा व रियानेही ऐकला. विराट बाहेर आल्यावर सीमाने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा ओढलेला चेहरा सांगत होता तो नर्वस आहे. तिने घड्याळात पाहिले 6 वाजले होते. ऑफिसचा स्टाफही निघण्याची तयारी करत होता. विराट सीमाकडे आला. तुझं आवरून घे, मी खाली कारमध्ये आहे. सर, माझं थोडं काम आहे, ते करून घेते. तुम्ही जा. पण विराटने सीमाकडे अशा काही नजरेंनी पाहिलं की सीमाला पुढे काही बोलावं सुचेना. मी आले, ती पटकन बोलली. गुड. एवढंच बोलून विराट सुसाट खाली निघून गेला. सीमाने पेपर्स फाईल्स आवरल्या. लॅपटॉप बंद केला, डेस्क नीट केला व पर्स घेऊन ती उठली. तोच रिया तिच्या जवळ आली. फक्त 3 दिवस झाले तुला येऊन आणि खूपच प्रगती केलीस. फॅन्टॅस्टिक. पण एक विसरू नकोस, कायम लक्षात ठेव, तुझी टक्कर शनया मॅडमशी आहे. त्यांच्या वाटेला आलेला जास्त दिवस टिकत नाही आणि त्यांना जे हवं ते त्या मिळवतातच. उगाच कुठेतरी भिरकावू जाशील तेव्हा आत्ताच आवर स्वतःला. रियाने तिला एक प्रकारे धमकीच दिली. तुमचं बोलून झालं असेल तर निघू मी. तसंही मी काहीच काम पेंडिंग ठेवलं नाही आहे. सीमा कमालीच्या थंड आवाजात म्हणाली. आता ती ही रागवली होती. ह्या रियावर तर होतीच, पण विराटवरही. ती स्वतःवर कुणालाही हक्क गाजवू देणार नव्हती. त्यामुळे आता ती विराटला चांगलं सुनावणार होती. एक कटाक्ष रियाकडे टाकला तशी रिया बाजूला झाली. सावकाश चालत सीमा लिफ्टकडे गेली. मला रुबाब दाखवतेस? थांब, उद्या शनया मॅडमला येऊ दे, मग बघ. रिया धुसफुसत राहिली. सीमा खाली आली. पाऊस पडत होता. छत्री नव्हती. तिने पाहिलं विराट कारमध्ये बसला होता. ती पावसात भिजत कारजवळ आली. काचा बंद होत्या. तिने काचेवर टकटक केले, पण विराटचं लक्षच नव्हते. तिने पुन्हा जोरात काचेवर वाजवलं तेव्हा विराटने तिच्याकडे पाहिलं. सीमा पावसात पूर्ण भिजली होती. विराटने पटकन दार अनलॉक केले व दार उघडले. पावसाच्या सरी अजूनही जोरात कोसळत होत्या. सीमा कारमध्ये बसतात विराटने पटकन कारमध्ये असलेला छोटा नॅपकिन तिच्याकडे दिला. हे घे, केस पुस, पूर्ण भिजली आहेस. तिच्या कपाळाच्या बरोबर मध्यभागातून पाण्याची रेग उघळून ती नाकाच्या शेंड्यावर मोती बनून थांबली होती आणि तो मोती चमकत होता. विराट तिच्याकडे अनामिष नजरेने बघत म्हणाला. त्याचा आवाज नेहमीसारखाच कडक नव्हता, काहीसा मऊ झाला होता. नको, ओढणी आहे, ती तुटक बोलली. अगं, ओढणी ओली झाले आणि ओल्या ओढणीने अजून ओली होशील, विराट हसत बोलला. सीमाने एक रागाचा कटाक्ष त्याच्याकडे टाकला. खरंच घे, हा ड्राय नॅपकिन आहे. किमान चेहरा पुसून घे, केस पुसून घे, तो म्हणाला. त्याच्या हातातला नॅपकिन जवळजवळ तिने ओढूनच घेतला. थँक्यू. तिला समजेल अशा आवाजातच ती बोलली. क्षणभर कारमध्ये शांतता पसरली. फक्त बाहेर कोसळणारा पाऊस आणि आत दोघांच्या मनात उसळणारे विचार. मला हातातलं काम थांबवून असं पटकन का यायला सांगितलेत? सीमाने थांबून ठेवलेला प्रश्न विचारला. नाही आवडलं का? नाही, अजिबात नाही आवडलं. हे पहा मिस्टर कर्णिक, मी तुमच्या ऑफिसमधली एक साधी एम्प्लॉई आहे. न्यूली अपॉइंटेड. पर्सनल असिस्टंट नाही, त्यामुळे ट्रीट मी ॲज ॲन एम्प्लॉई. सीमाने आवाजात राग ठेवत बोलून टाकलं. विराटने शांतपणे तिच्याकडे पाहिलं. ती तिचे केस पुसत होती. एका प्रश्नाचं उत्तर देशील? विचारा. तू आता जे बोललीस ते शांत स्वरात सांगू शकली असतीस. कॉज तूच म्हणालीस ना, तू माझी एम्प्लॉई आहे आणि मी तुझा बॉस. म्हणजे एकतर तू खूप सॉफ्ट टोनमध्ये बोलायला हवी होतीस किंवा नाहीच. तरी तू रागाने बोललीस का? हा काय प्रश्न झाला? रागाने बोलली म्हणजे? नाही आवडलं मला ते म्हणून. सीमाच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट होता. बस एवढंच? विराट हसला. बघ, नीट विचार कर. तू साधी एम्प्लॉई असून तुझ्या बॉसवर रागावून बोलूच कशी शकते? विराटने पुन्हा प्रश्न विचारला. अच्छा, म्हणजे मला काम सोडून इथे असे प्रश्न खेळायला बोलवले आहे तर? वाह, माझ्याकडे नाही आहे उत्तर. सीमा तिचे भुरे डोळे त्याच्यावर रोखत बोलली. विराट हसला. मस्त हसला.
मगाशी त्याच्या चेहऱ्यावर असलेलं टेन्शन जाऊन आता ती जागा निखळ हास्याने घेतली होती. तो खूपच छान दिसत होता. हे पहा, तुम्ही कार स्टार्ट करणार आहात की नाही? सीमा पुन्हा रागवली. जाऊया, फक्त तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मगाशी मी थोडा नाही जास्तच टेन्स्ड होतो. काही सुचत नव्हतं, पण तू समोर दिसलीस आणि तडक तुझ्याकडे आलो. एका हक्काने तुला चल म्हटलं. कारण हे तेव्हाच होते जेव्हा कोणीतरी आपल्याला खूप जवळचा वाटतो. त्याच्यावर आपण प्रेम करतो आणि रागवतोय. आपलं मन मोकळं करतो जर ती व्यक्ती आपली वाटू लागते तेव्हा. आता तू माझ्यावर रागवलीस, मला जाब विचारलास, नाराज झालीस का? तर जसं मी म्हणालो, आपण जवळच्या व्यक्तीसोबत असं वागतो, त्याच्याशी हक्काने बोलतो, राग काढतो. काही समजलं का? मला मोठं भाषण देऊन तिच्याकडे बघत विराट हसला. सीमा हुशार होती. विराट काय सुचवू पाहतंय हे तिच्या चटकन लक्षात आले. ॲक्च्युली तो बोलतोय बरोबर. असं रागाने बोलणं, रुसणं हे कोणा परक्यासोबत होऊ शकत नाही. विराट अपसेट होता म्हणून तो माझ्याकडे आला, एका हक्काने, त्याला बरं वाटावं म्हणून. आणि मीही त्याला बॉस बोलते, पण समजत नाही त्याच्यावर रागावलेच. सीमा स्वतःशीच बोलत होती. मनात तिला विराटकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. बाहेर पावसाने चांगलाच जोर धरला. निघायचे का? विराट बोलला. आता चला, मलाही उशीर होतोय आणि उद्यापासून मी स्वतः येणार, तुम्ही यायचे नाही, समजलं? त्याच्याकडे डोळे मोठे करत सीमा गुरगुरली. बाप रे, फिसकाळणारे मांजर. काय म्हणालात? काही नाही, तिथे समोर मांजर गेली. सीमाने पटकन मान बाजूला वळवली. गालात हसत विराटने कार स्टार्ट केली. कुसुम खिडकीजवळ उभी होती. पाऊस पडत होता. ती सीमाची वाट पाहत होती. तिच्या हातात एक जुना फोटो होता, तिचा आणि अनिकेतचा. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू आले. का आलास परत? ती हळूच म्हणाली. तेवढा तिचा मोबाईल वाजला. अननोन नंबर होता. क्षणभर थांबून तिने कॉल उचलला. हॅलो कुसुम? तो आवाज ऐकताच तिचा श्वास अडकला. अनिकेत, तुम्ही? तुमच्याकडे माझा नंबर कसा? मी गोपाळकडून घेतला. प्लीज त्याला काही बोलू नकोस. अर्जंट काम आहे असे सांगितले. लहान आहे तो. कुसुम, मला फक्त एकदा भेटायचं आहे, शेवटची वेळ, प्लीज, तो म्हणाला. कुसुम गप्पच होती. तिच्या मनात वादळ सुरू होतं. भूतकाळ, वर्तमान आणि एक अनिश्चित भविष्य. का? काही काम आहे का? अनिकेतचं मन भरून आले. ती त्याला साफ दुर्लक्षित करत होती. कदाचित त्याच्यासाठी तिच्या मनात ओलावा नव्हताच. नको, ठीक आहे, मी सांगेन, त्याने म्हटलं. पण आत्ताच म्हणालात ना भेटायचं आहे ते. खरं तर कुसुम अनिकेत समोर आला की स्वतःला थांबवू शकत नव्हती. आपण अनिकेतला फसवलं, दुःख दिलं, ही सल तिला टोचत असे. त्याच्यासाठी वाईट वाटे. प्रेम काय असतं? प्रेम म्हणजे परमोच्च त्याग, हे अनिकेतने दाखवून दिले. त्याला तिच्यासोबत भविष्य दिसते, पण जगाची, समाजाची भीती तिला वाटत होती. आपल्याला लग्नाची मुलगी आहे, जावई येईल, ती काय म्हणेल? या वयात हे असलं काही? छे, मुळीच नाही. तिचं मन आक्रंदत होतं. पलीकडे शांतता होती. तिने हॅलो म्हटले, पण अनिकेतने कॉल कधीच कट केला होता. एंगेज टोन सुरू होती. तिने कॉल कट केला. एकदा त्यांच्या फोटोकडे डोळे भरून पाहिलं. तोच बाहेरून सीमाचा आवाज आला. तिने पटकन डोळे कोरडे केले. फोटो बेडवर ठेवून ती बाहेर आली. आई, काय करतेस? तिने आवाज दिला. अगं बाई, तूही भिजलीस? तूही म्हणजे तू पण भिजून आलीस का? सीमाने प्रश्न केला. हो, सामान आणायला मार्केटमध्ये गेले होते. सगळं घेतलं, पण पावसाने हजेरी लावली. छत्री नेली नव्हती. 3 पिशव्या होत्या. मग कशी तरी रिक्षा मिळाली आणि आली. अरे बापरे, आता सुट्टी असेल ना संडेला? तेव्हा मी आणून देईन, तू नको जाऊस. छे ग, मुळीच नाही. मी घरातच असते आणि मला तर छान वाटले शॉपिंग करायला. मीच जाईन, तू नाही, कुसुम बोलली. तू आधी कपडे बदलून ये. थोडा चहा ठेवू का? कुसुमने विचारले. हो चालेल, दे. ए आई, माझ्या बाथरूमचा गिझर सुरू झाला का? सीमाने विचारले. अरे देवा, विसरले बघ. उद्या त्याला बोलावून घेते. तू जा माझ्या बाथरूममध्ये, कुसुम म्हणाली. हो आले, तू चहा ठेव. असं म्हणून सीमा कपडे घेऊन कुसुमच्या रूममध्ये गेली व दार लावून घेतले. तिने बेडवर कपडे ठेवले आणि सहज तिचं लक्ष बाजूला पडलेल्या त्या फोटोकडे गेलं. तो फोटो उलटा होता. सीमाने तो हातात घेतला.
व सरळ केला. एक क्षण तिचा डोळ्यावर विश्वास बसेना. 2-3 वेळा ती निरखून पाहिले. हो, ती कुसुमच होती. तिच्या तरुणपणीची. 20-22 जेमतेम. दुसरी सीमा जणू छान गोड हसत होती. 2 वेण्या पुढे घेतलेल्या, साडी नेसलेली आणि तिच्या खांद्यावर दोन्ही हात टाकून त्याला बिलगून होती. तो फोटो स्टुडिओत काढला आहे हे समजत होते. पाठीमागे काश्मीरच्या वादीतलं बर्फातलं बरं मोठं चित्र होतं. सीमाचं लक्ष त्याच्यावर गेलं आणि तिला धक्का बसला. कारण तो तिचे बाबा रमाकांत नव्हते. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. मंडळी, खूप सर्दी आणि खोकला झाल्यामुळे आवाज थोडा जड येत असेल त्यासाठी माफी मागते. कथेला हाईप करा, प्रेम द्या. मनपूर्वक धन्यवाद. काळजी घ्या.